कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त आणि राष्ट्रीय पत्रकार दिनाचे औचित्य साधून समर्थ कृपा इंग्लिश मीडियम स्कूल वेरळ यांच्यामार्फत खेड तालुक्यातील सर्व पत्रकार बंधू भगिनींचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमासाठी प्रशालेचे संस्थापक अध्यक्ष सुयश पाष्टे, उपाध्यक्ष सुप्रिया सुयश पाष्टे, प्रशालेचे मुख्याध्यापक अली सर, खेड तालुक्यातील मराठी पत्रकार संघटनेचे अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार दिवाकर प्रभू, संघटनेचे सर्व पदाधिकारी सदस्य, खेड तालुक्यातील सर्व पत्रकार बंधू भगिनी, प्रशालेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाच्या सुरुवातीला दीप प्रज्वलन, सरस्वती देवीच्या मूर्तीला आणि आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। त्यानंतर उपस्थित सर्व पत्रकार बंधू भगिनींचे प्रशालेकडून आणि प्रशालेचे संस्थापक अध्यक्ष सुयश पाष्टे यांच्याकडून पुष्पगुच्छ, शाल, श्रीफळ आणि भेटवस्तू देऊन यथोचित सन्मान सत्कार करण्यात आला। पत्रकार दिनाचे औचित्य साधून समर्थ कृपा इंग्लिश मीडियम स्कूल वेरळ या संस्थेने खेड तालुक्यातील सर्व पत्रकार बंधू भगिनींचा सन्मान आणि सत्कार केल्याबद्दल सर्व पत्रकारांनी संस्थेचे आभार मानले। यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुयश पाष्टे, मराठी पत्रकार संघटना खेडचे अध्यक्ष दिवाकर प्रभू यांनी आपले मनोगत व्यक्त करून पत्रकारिता आणि आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्याबद्दल विद्यार्थ्यांना माहिती दिली। आपण आता ह्या पाष्टे साहेबांनी ही एवढी संस्था निर्माण केली, ही संस्था निर्माण करताना त्यांना कोणकोणत्या खस्ताखा व्हायला लागल्या, त्याचे आम्ही सुद्धा थोडे अनुभव घेतलेले आहेत। पाष्टे साहेबांचे आमचे जुने संबंध आहे। मी वडगाववासी असल्यामुळे माझ्याच गावचे आहेत ते, त्यामुळे आम्ही तर अगदी जवळून ओळखतो। आता पत्रकारितेतले काही अनुभव सांगताना काही लिखाणामध्ये अति उत्साही पोटी, अति शांतपणे काही गोष्टी आमच्याकडून होतात नाही असं म्हणता येत नाही। त्यामुळे ते काही गोष्टी आमचे पाष्टे साहेबांनी सुद्धा त्या वेळी समजून घेतलेल्या आहेत असं म्हणून सांगतो। अशा या संस्थेने, प्रशालेने या सगळ्या पत्रकारांचा सन्मान केला आहे। मला वाटतं एका प्रशालेने, एका शिक्षण संस्थेने पत्रकारांना बोलावून त्यांचा सन्मान करणारी पहिलीच संस्था आहे। हे जे मगाशी तुमच्या सांगितलं बरोबर आहे। हां, आम्ही स्वतःहून पत्रकार दिन साजरा केलेला आहे एखाद्या प्रशालेने, पण आम्हाला कोणत्या प्रशालेने स्वतःहून बोलावून आमचा सन्मान केलेला आहे असं ही पहिलीच घटना आहे। तर आपण कोण आहोत हे सांगण्याच्या अगोदर त्यांनी जिथं बोलता येत नव्हतं की जे काही मांडण्यासाठी, प्रकरण मांडण्यासाठी ज्यांची गरज असते ते जर कोण असतील तर पत्रकार। आपली भूमिका लोकांपर्यंत पोहोचवणं, मग चांगलं असेल वाईट असेल जे काय असेल ते लोकांपर्यंत पोहोचवणं, हे जर काम कोण जर करत असेल आणि ते सुद्धा आता जसं प्रभू सरांनी सांगितलं, प्रभू सरांनी मी एकाच गावात पूर्वी राहत होतो आणि त्यावेळेस खूप प्रभू सरांच्या दृष्टिकोनातून मी लहान होतो आणि तरीही जर बघितलं तर सर्व ह्या पत्रकारांनी ज्या वेळेस मी ही संस्था स्थापन केली तेव्हा पहिल्यांदाच सर्वांना एकत्र बोलवून आम्ही त्यांच्याकडे आमचं एक निवेदन मांडलेलं होतं की आपल्याला एक संस्था चालू करायची आहे आणि आपल्याला शैक्षणिक संस्थेमध्ये एक भरारी घ्यायची। ह्याच्या अगोदर सुद्धा जेव्हा व्यवसाय चालू करण्याचं मी ठरवलं त्यावेळेस सुद्धा आज जे सर्व दिसतंय लोकांपर्यंत आपण जे आज पोहोचलोय ते ह्या सर्व उपस्थित असलेल्या पत्रकार बंधूंनी आम्हाला मोठी केलेली आहे। आम्ही मोठे होऊ शकत नाही कारण आमचा जर विस्तार जर बघितलं तर तिथपुरताच असतो, पण आज खेडमध्ये, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये नवे संपूर्ण कोकणामध्ये जर समर्थ कृपा विश्वचं नाव जर कोणी पोचवलं असेल तर माझ्या पत्रकार बंधूंनी पोचवलं आहे। त्यामुळे त्यांचे ऋण आम्ही कधीही विसरू शकत नाही, फेडू शकत नाही असं आहे।